नमस्ते देवी और सज्जनों, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत असे बटाट्याचे शेव। इथे मी 5 बटाटे उकळून घेतलेले आहेत। बटाट्याची वरची साल काढून घ्यायची आहे। पूर्ण बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। बटाट्याला असं ग्रेटरनी ग्रेट करून घ्यायचं आहे। बटाट्यामध्ये टाकूया अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकायची आहे, धने जिरा पावडर अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ आणि बाइंडिंग साठी 1 चम्मच टाकायचं आहे बेसन। बेसन जास्त टाकायचं नाही, नाहीतर बेसनाचे शेव वाटतील। तर बेसन बाइंडिंग साठी थोडंसं टाकायचं आहे। याला करायचं आहे मिक्स। याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी हळद टाकायची कलर साठी। तर हे आता शेव बनवण्यासाठी तयार आहे। तरी ते शेव बनवण्याचा साचा घेतलेला आहे। साच्याला आतमध्ये तेल लावून घ्यायचं आणि बॅटर टाकायचं आहे साच्यामध्ये। आणि मशीनला करायचं आहे बंद। तेल गरम झालेलंच आहे। त्यामध्ये टाकूया शेव। शेव थोडे फ्राय झाल्याच्या नंतरच उलट पलट करायचे आहेत, कारण टाकल्याबरोबर उलट पलट केलं तर ते चिटकू शकतात। तर छान फ्राय झालेले आहेत, काढून घेऊया। आणि बाकीचे शेव पण असेच बनवून घ्यायचे आहेत। पहिले थोडेसे शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत याच तेलामध्ये। याच्यामध्ये टाकूया थोडेसे कढीपत्त्याचे पानं। तर दोन्ही छान फ्राय झालेले आहेत, काढून घेऊया। तर बघा देवी और सजनो, खूप छान असे हे शेव झालेले आहे। बघा खूप छान असे शेव झालेले आहे। थोडे याला बारीक करून घेऊया। त्याच्यामध्ये हे तळलेले शेंगदाणे टाकायचे आहेत आणि कढीपत्ता। तर याला घेऊया सर्विंग डिश मध्ये। तर हे शेव दसऱ्यासाठी बनवून ठेवू शकता। तर हे कमी तेलकट आणि खमंग खुसखुशीत शेव कसे वाटले कमेंट मध्ये जरूर सांगा। रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।